सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आता सकाळची वाजता 8:30 निघत होता क्लासला. आज ॲक्च्युलीमध्ये मुरलीधर श्रीमंत मुरलीधर इथल्या गणपतीचं आगमन पण आहे इव्हन माझ्या घरी पण गणपती आणायचं आहे. सो आजच्या होल डेचा मी अख्खा ब्लॉग शूट करणार आहे. तर बघायचं आहे तुम्हाला कसं वाटतं खाली कमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लेट्स कंटिन्यू द ब्लॉग. आता मी आता इथे माझी सायकल काढायला मी असं सायकलवरती ठेवली होती काल. काय कारण नाही. लवकरच हिच्यावरतून आपले भरपूर ब्लाऊज येतील. आता मी चाललोय खाली लिफ्टमधनं चाललोय. मी सायकल पण लिफ्टमध्ये घेऊन चाललोय. आता मी मोस्ट ऑफ ऑल तर मी सायकल म्हणजे पायऱ्यांवरूनच नेतो जास्तीत जास्त करून, कारण की लिफ्टमध्ये मावत नाही आज मी उभं करून नेतो खाली. चला, मी तुम्हाला आजच्या दिवसात काय काय होणार ते सांगितलं नाही. आज मेन म्हणजे श्रीमंत मुरलीधर इथल्या गणपतीचं आगमन, नंतर काकांच्या घरी गणपती आणायचं असं सगळं असणार आहे. आणि त्याचं रिलेटेड आज मी ब्लॉग बनवतो आहे. सो ब्लॉग कसा वाटतं मला खाली कमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. क्लासचे त्या आता मी आलेलो आहे सायकल लॉक करून आतमध्ये. आता मग अशी मला क्लासमध्ये निघताना जरा शूट नाही करता आलं, कारण की मी सायकलवरती होतो आणि पटकन निघून गेलो क्लासमधनं. आज ॲक्च्युलीमध्ये मी लवकर निघालो क्लासमधनं गणपती काढण्यासाठी. म्हणजे थोडंसं डेकोरेशन कालच्या काका आमच्या बिल्डिंगमध्ये काका राहतात, त्यांचं डेकोरेशन करायचं होतं. काका आणि काकू त्यांचं डेकोरेशन थोडंसं करायचं होतं म्हणून मी जरासं लवकर निघालो. म्हणजे टेस्ट आटपली आणि आय थिंक मी काहीतरी 20 मिनटाचं फक्त लेक्चर अटेंड केलं. मी 10ला निघून गेलो लिटरली. मला पण आठवत ते 20 मिनटाचं झालं का. मी ठरवलं 20 मिनटाचंच. मी बोललोच जाणार नाही, मी निघेन लवकर. मी चाललो मुरलीधर आईमध्ये. तिथे जे गणपतीचं आज आगमन आहे श्रीमंत मुरलीधर आईमध्ये. त्याचा पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवीन. जेव्हा तुम्ही गणपतीमध्ये याल, जेव्हा भाद्रपद म्हणजे गणपतीमध्ये याल, तेव्हा आठवणीने एकदा तरी श्रीमंत मुरलीधर आईला व्हिजिट करा. खूप मस्त गणपती असतो. मी दरवर्षी आगमनाला जातो. तर डायरेक्ट तिथं मी तुम्हाला तिथे गेला व्हिडिओ शूट दाखवेन. फायनली सगळी पेंडिंग कामं कम्प्लीट झालेली आहेत. मूषक आणायचं होतं, मूषक आणलं आहे. बाप्पाला जिथे स्थापित करायचं होतं ती जागा कम्प्लीट केली आहे. आता पुढे क्लिप बघू. फायनली आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. थोडाच वेळ ढोल ताशा पथकवाले आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन सुरू करतील.
गाईस आता चाललोय मी काकांचा गणपती आणायला. मला वाटत असेल मी शर्ट बदलला, मग अशी कुर्ता घातला होता. लिटरली मी खरं सांगतो, अख्खा गणपती मी खड्ड्यातनं आणत होतो. मी कल्याणमध्ये एवढे खड्डे झालेत ना. आम्ही अहिल्याबाई चौकातनं गणपती आणला, एवढे म्हणजे प्रचंड प्रमाणात खड्डे होते. आम्ही खड्ड्यातनं गणपती काढला आणि मग आम्ही निघालो तर ट्रॅफिक पण खूप लागलं, कारण की गणपती काढताना तुम्हाला माहिती असलंच. कोण कल्याणला राहणार असतील त्यांनी मला कमेंट करून सांगितलं, तुम्हाला माहिती आहे सगळं. सो आता मी जातो काकांचा गणपती आणायला. बघू तिथे पण गावते टॅक्सी. चला लेट्स गो, निघूया काकांचा गणपती आणायला. चावी, चला. गणपती बाप्पा मोरया. रात्रीचे 11 वाजले. लिटरली खरं सांगायचं असल्यास रात्रीचे वाजता 11:30. मॅडम मला आत्ता व्लॉगिंग करते. लास्ट टाइम तरी मी 10:30 मी आता आपल्या खाली काकांकडे जाऊया. काकांचं काय म्हणजे आता आम्ही तिघं निघालेलो आहोत. मी, मामा आणि काका. काय करतोस तू? व्हिडिओ काय काढतो मी? लॉगिंग. लेट्स गो. ॲक्च्युली मी थोड्या वेळपूर्वी चालू होतो पण शूट नाही केलं मी. चल काका चला. फायनली आता कारखान्याची आलेलो आहोत. चला. हा आमचा बाप्पा आहे यंदाचा. आता यांचं काय ते चालू आहे. आत्ता दुसरा दिवसच लागलाय. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या अख्ख्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून. हा आपला बाप्पा आहे समोरचा. चला काका बिग बाय घालते. गणपती बाप्पा मोरया. मस्त. काय ग? फायनली बाप्पा आलेला आहे. सो गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला खाली कमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.